Aptas Ayurveda. Reach Ayurveda to each. Ayurgrama 2.0, a unique national level Ayurveda contest on behalf of Charaka Jayanti 2024 with the theme Charaka for Change. In collaboration with Vishwa Ayurved Parishad, organized by Aptas Ayurveda Trust, supported and guided by National Commission for Indian System of Medicine, Rashtriya Ayurveda Vidyapith, Morarji Desai National Institute of Yoga, sponsored by Ashtavaidyan Thaika Tumos, Vaidyaratnam Aushadashala Trishur Kerala, Ayurveda Shramam Private Limited Chennai, Tamil Nadu, Unit of Shri Hospitals Group, Shri Dhutapapeshwar Private Limited Mumbai. Prize for the contest is sponsored by students of late Vaidyaji Srinivasa Acharya. सुवर्ण समृद्ध च्यवनप्राश स्वामला, उत्तम दर्जे के आंवले औषधि वनस्पति, गाय का शुद्ध घी एवं शहद से निर्मित तथा स्वर्ण एवं रजत भस्म से समृद्ध च्यवनप्राश श्री धूतपापेश्वर का स्वामला, संपूर्ण स्वास्थ्य एवं उत्तम रोग प्रतिकार शक्ति के लिए सेहत का खजाना, 2 चम्मच रोजाना। Sri Ayurvedic presents Pandit D. Gopalacharlu's Madhifala Rasayanam. It is made with tons of natural sweet lime, lemon and ginger. It works effectively in indigestion, gas trouble, loss of appetite and jaundice. With Pandit D. Gopalacharlu's Madhifala Rasayanam, stay safe, stay healthy. मायसेल्फ यशोदीप खैरनार. माझे नाव सुरेश संजीव खडसे. नमस्कार, मी कृष्णा दत्ता खरात. नमस्कार, माझं नाव विश्वजा मनोज मालपाठक. मी सचिन सुभाषराव सावळे. नमस्कार, माझं नाव मनाली कुंडलिक टोंगारे. मी नमस्कार, मी यश विजय कोत, SM. माझं नाव प्रज्वल सुरेश निबे. मी खुशी सोनवणे. माझं नाव ज्ञानेश्वरी बालासाहेब साठे. मी निकिता ठकाजी खेमनार. माझं नाव यशराज नारायण शेळके. नमस्कार, मी ओमकार अर्जुन गुले.
शारीरिक आणि मानसिक आरोग्य कसे टिकवावे याबद्दल मार्गदर्शन करते. या कार्यक्रमाच्या आयोजनाचा आणि योगदान खूप मोठे आहे. त्यांच्या प्रोत्साहनामुळे आणि समर्थनामुळे हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला आहे. हे रसायन संयोगो दृश्य योगाचे नमस्कार. आज आम्ही गावकऱ्यांसमोर एक नाटक सादर करणार आहोत. नाटकाचे नाव आहे खरा वैद्य कोण. तर ते सादर करण्यासाठी एक दृश्य आहे. तर त्याच्यामध्ये एक ढोंगी वैद्य कसा समोरच्या रुग्णाला लुबाडतो हे आपण बघणार आहोत. बाबा आओ, अंदर आओ. हाँ आ जाओ बच्चा, बोलो बाबा दवाई दे दो. क्या हो रहा है बच्चा? बहुत घुटने दर्द कर रहे हैं. अच्छा, कहाँ से हो? यहीं पास रहती हूँ. अच्छा, ये लो ये दवाई, हो जाओगी ठीक, जल्दी से ठीक हो जाओगी बच्चा, चिंता मत करो. आशीर्वाद बच्चा, आशीर्वाद. ठीक है बाबा. जाओ. नमस्कार बाबा. आओ बच्चा, बोलो. माझं 2 दिवसापासून खूप डोकं दुखत आहे. मी बाहेर गावी गेलो होतो तेव्हापासून माझं डोकं खूप दुखत आहे. अच्छा, कहाँ से हो बच्चा? मी इथंच पांडुर्ली गावातला. अच्छा, ये दवाइयाँ देता हूँ, ये सुबह शाम ले लो, इससे ठीक हो जाओगे. 7 दिन में आराम लग जाएगा बच्चा. आशीर्वाद. जाओ बच्चा, हो जाओगे ठीक. तर मग आपण बघितलं की कसं ते ढोंगी वैद्यांनी त्या 2 रुग्णांना औषधी दिल्या. तर मग आता आपण जेव्हा ते रुग्ण जो प्रॉपर BMS डॉक्टर आहेत त्यांच्याकडे जातात आणि त्यांच्याशी काय संभाषण होतं आणि त्यांना आयुर्वेदाचं महत्त्व कसं पटवून देतात हे आपण बघणार आहोत. मला जरा दाखवायचं होतं. नाव काय तुमचं? सीता. ओके. काय त्रास होतोय तुम्हाला? माझे गुडघे खूप दुखतात. चालताना खूपच त्रास होतोय. तुम्ही काही औषधं घेतले होते? हो, मी ते एका बाबांकडे गेली होती. त्यांनी दिल्या होत्या मला काहीतरी पुड्या. ओके. किती दिवसापासून त्रास होतोय? मला आता जवळपास ना 1 वर्षापासून तो होतोच आहे. काही पण खाऊ पण तरी काही फरक पडत नाहीये मला. ओके. अजून काही आजार तुम्हाला? दुसरं काही निदान सांगितलंय कोणी तुम्हाला? नाही, असं कळतच नाही की नक्की काय झालंय मला. ओके, ठीक आहे. काय काय त्रास होतो पुन्हा एकदा सांगा. माझे गुडघे खूप दुखतात आणि असं चालताना तर खूपच त्रास होतो आणि सारखं असं खडखड आवाज येतो किंवा असं शक्तीच राहत नाही. मला खूप दमल्यासारखं वाटतं. ओके. त्या बाबांकडून तुम्ही औषधं घेतले होते त्याच्यानंतर तुम्हाला काय फरक पडला का? नाही, काहीच नाही. उलट जास्त त्रास वाढला माझा. मी 2 दिवस तर पूर्ण झोपूनच होती. काही करताच आलं नाही. ओके. म्हणजे त्या औषधं घेतल्यानंतर त्रास अजून वाढला? हो, वाढला. ओके. त्या बाबांकडे तुम्ही सर्टिफिकेट वगैरे काय बघितलं होतं का? रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट किंवा ते डॉक्टर होते, ऑथराइज्ड पर्सन होते, असं काही बघितलं का? नाही, असं तर नाही काय बघितलं. ओके. त्यांनी निदान वगैरे काही सांगितलं नाही तुम्हाला? तुम्हाला कोणता व्याधी झालाय असं काही नाही असं सांगितलं? काहीच नाही बोलत. ओके, ठीक आहे. तुम्हाला एका चुकीच्या बाबांनी चुकीचे औषधं दिलेले आहेत, ठीक आहे, ज्यांना की त्यातलं काहीच नॉलेज नसतं, ठीक आहे. पण आयुर्वेदाच्या नावाखाली वेगवेगळा प्रचार होत असतो, ठीक आहे. ह्याच्यानंतर तुम्ही आता पुन्हा सावध राहा, ठीक आहे. तुम्हाला आता मी काही औषधे देतो ज्याच्याने जो त्रास तुम्हाला झालाय त्या औषधांमुळे तो पण बरा होईल आणि तुम्ही ह्याच्यानंतर तुमची जे डिसीजची जी कंडिशन आहे ती आपल्याला व्यवस्थित कळण्यासाठी आपण वेगळ्या रक्ताच्या तपासण्या करून घेऊ, ठीक आहे. म्हणजे आपल्याला तुमच्या डिसीजची म्हणजे व्याधीची तीक्ष्णता सिव्हिअरिटी समजून येईल, ठीक आहे. मग त्याच्यानंतर मी तुम्हाला पूर्ण ट्रीटमेंट सांगतो. ते औषधं घ्या. हे तर सारखेच आहे. त्यांनी पण मला असेच औषधं दिले होते. हे तर सेमच आहे. ठीक आहे.
काही औषधं आहे ना, त्या औषधांमध्ये ह्या औषधांमध्ये खूप फरक असतो. ते औषधं त्याच्यामध्ये खूप भेसळ झालेली असते आणि ते फक्त दिसायला सारखे असतात. हे जे आम्ही तुम्हाला औषधं देतो हे WHO ऑथराईज केलेले असतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने ऑथराईज केलेले औषधं असतात. ह्याचं क्लिनिकल ट्रायल झालेलं असतं. वेगवेगळ्या पेशंट्सवर आणि लॅबोरेटरीजमध्ये ह्याचं टेस्टिंग झालेलं असतं. हे औषध कसं काम करतंय आणि पेशंटला कसा बरा करतोय ह्याचं औषध म्हणजे ह्याचं ट्रायल झालेलं असतं. ह्याची एक पद्धत असते देण्याची. एका वेळी दिलं जातं. जेवणानंतर, जेवणाआधी किती दिवस द्यायचं, किती दिवसांनी बंद करायचं, हे सगळं तुम्ही डॉक्टर कडूनच घेत जा. ठीक आहे? बरं. आणि मग आता हे फक्त औषधाने होऊन जाईल नाही की नाही, काय? तुम्हाला अजून पंचकर्म प्रोसिजर्स करावे लागतील. बस्ती, विरेचन, वमन यापैकी आता वेळ आणि काळ बघून आपण तुम्हाला पूर्ण ट्रीटमेंट करू. ठीक आहे? तुम्हाला काही दिवस ऍडमिट व्हावं लागेल. तर व्यवस्थित पंचकर्म करून घ्यावे लागेल. हे औषधं घेतल्यानंतर ठराविक दिवसांनी तुम्ही आमच्याकडे पुन्हा या. ठीक आहे? आणि तुमचा व्याधी 100% बरा होईल. बरं, ठीक आहे. धन्यवाद डॉक्टर. हे लोकांपर्यंत आजपर्यंत पोहोचलेलंच नाही. लोकांना ढोंगी बाबांनी एवढं ठगलेलं आहे आतापर्यंत. आयुर्वेदाच्या नावाखाली वेगवेगळ्या गोळ्या दिल्यात, औषधं देतात. ठीक आहे? आणि त्याच्यानंतर त्यांना वेगळाच आजार होतो. तर तुम्ही असं काही कोणत्या ह्याच्यात फसू नका. व्यवस्थित एका सर्टिफाईड डॉक्टरकडे कधी पण गेले, आयुर्वेदिक वैद्याकडे गेले, त्याचं एक सर्टिफिकेट असतं की तो डॉक्टर आहे का नक्की. ठीक आहे? भिंतीवरती लावलेलं असतं, ते बघा तुम्ही. त्यांच्याकडून व्यवस्थित ट्रीटमेंट घ्या. धन्यवाद. भांडण वगैरे करायचं नाही कोणाचं. याचं काय होतं, याचा वाईट परिणाम आपल्या वैभवावर कुठे ना कुठे पडतो पुढचं. अशा प्रकारे असं वर्तन करायचं नाही आणि प्रसन्न राहायचं. आणि दिवस वाप म्हणजे दिवसाला झोपायचं नाही, रात्री जागरण करायचं नाही आणि 9 ते 10 तास व्यवस्थित झोप घ्यायची. त्याच्यामुळे तुमचं मांडलं की अर्थ झाली. म्हणजे व्यायाम काय करणार म्हणजे जास्त पळण्याचं वगैरे जास्त वर्किंग नाही करायचं. प्राणायाम कसं करायचा की नॉर्मल श्वासोश्वास येतो, अनुभव म्हणतो तो करायचा. प्रत्येक दिवशी सकाळ संध्याकाळ अवलंबन करायचा. आणि असं नाही म्हणजे प्राणायाम काय करायचं, श्वास म्हणून जाते. तुमचा श्वास अवलंबन आहे, एका नाकाने घ्यायचा इकडून करायचं. आणि तुम्ही जर श्वास वाहून झाला तर तुमच्या त्याला रक्तप्रवाह कमी होते. त्यामुळे श्वास वाहून करणाऱ्याचे कोणते प्राणायाम नाही करायचे. नाही अनुक्रमण करायचं. सूर्यनमस्कार होऊ शकतो. 3 महिन्यांच्या नमस्कार करायचे. त्याला जाण्याचं म्हणजे उत्तम करायचे आणि त्याला काढायचं. त्यानंतर कोणत्या गोष्टीला झोपायचं तर आकाश आणि किती वेळ झालं पाहिजे 15 अर्धा तास चालायचं. प्रत्येक गोष्टीचा व्यायाम 8 तास झालाच पाहिजे. आणि व्यायाम योगा वगैरे किती वेळ करायचं. प्राणायाम आणि योगा कधी झालाच पाहिजे. 6 महिन्यापर्यंत बाळाला फक्त आणि फक्त आईचं दूध द्यायचं. त्याची जे तुम्ही खाल त्याच्या स्वरूपाचं दूध त्या बाळाला मिळणार आहे. नंतर जेव्हा दूध पाजलं येतं तेव्हा लगेच बाळाला झोपायचं नाही. पाळी आली असंच बोलतात.
मग कोणी सांगेल, कोणाला माहिती आहे का स्वाळी येणं म्हणजे नक्की काय असतं? कोणाला माहिती आहे का त्याच्या मागचं सायन्स किंवा त्याच्या मागचं काहीतरी की ते कशासाठी येतं? आता जेव्हा एक मुलगी जन्माला येते तेव्हा तिच्या शरीरामध्ये खूप सारे बदल होत राहतात. ते बदल आयुष्यभर होत राहतात किंवा कधी कधी त्यांना आपल्या स्त्रीचं शरीर हे ना हॉर्मोन्स याच्यावरती चाललेलं असतं. मग शरीरातले काही हॉर्मोन्स आहेत ना 12 वर्षाच्या सुमारास मुलीला एकदा पहिली पाळी येते. घाबरून जायचं नाही. ज्यांना आली असेल त्यांना माहिती असेल, ज्यांना येत नसेल त्यांना येईल किंवा थोडा वेळ कधी. ठीक आहे, चालेल. म्हणजे गोळ्या नाही घेतणार, ओके. पण खूपच जास्त त्रास झाला तर गोळी घेतली हरकत नाही. झालं पाहिजे साबणाने म्हणा, रोज तर आंघोळ करावीच लागते. पण मग असं पण नको की एकदम घाईघाईत झाली. तर मग तुम्हाला एक ऍक्च्युअली सांगणार आहे प्राण्यांचं कसं तोंड दाखवणार आहे. बघितलं आहे आमच्या वाद्यात कारण खूप वाद त्याच्यात असे पुढं हे करायचं ना तेव्हा पुढं पण खाली जायचं बघा असं आता जरा ते दिसते सरांना. आणि हे जे बोले आमचा उलटे नागपूरवरती ठेवायचा आणि डाव्या नागपूरने श्वास घ्यायचा जेव्हा मी सांगेल तेव्हा, बरोबर. आणि नंतर मग हे जे दोन गट आहेत उरलेले दुसरे पुढे ठेवा. 16 श्वास सोडा. परत एकदा श्वास घ्या. परत एकदा श्वास घेताना ओम म्हणायचं आणि सोडताना म म्हणायचं. ओके, आता मी म्हणतो तुम्ही माझ्या आचार्य चरक यांच्या जयंतीनिमित्त आम्ही इथं कार्यक्रम करण्यास आलोय. सकाळी उठायचं आहे लवकर सूर्योदयापूर्वी. त्याच्यामुळे काय होईल, सकाळी सकाळी जी स्वच्छ
हवा असते फ्रेश करता तुम्ही जिभेवरचा जो मळ आहे तो काढण्यासाठी. त्याच्यामुळे काय होईल पदार्थ दिसण्यासाठी म्हणजे आपल्या डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपण अंजन करतो. ठीक आहे. त्यानंतर नसते अंजन, आता डोळे झालं, आता नाक. तर नाकाच्या आरोग्यासाठी आपण काय करणार? नसते काढणार. म्हणजे आपलं अंग दुखत असेल, बॉडी पेन असेल, त्याच्यानंतर काय आपल्याला म्हणजे असं थकवा वाटत असेल, त्यासाठी काय करायचं? भोजन करायचं. भोजन हे कसं असलं पाहिजे, सगळं बॅलन्स डायट असलं पाहिजे. म्हणजे त्याचे सगळे प्रथिने, त्याच्यानंतर कार्बोहायड्रेट्स वगैरे सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे. असं भोजन करायचं. तसं पालन करायचं. हे आपण नॉर्मली तर वेगळी खात असतो. तर मग आयुर्वेदिक आपण आपल्याला कशी वेगळी खाते हे मी आपण मला करून दाखवतो. तुम्ही बाकीच्यांना तुमच्या घरी रेकमेंड करता का? हो मग नक्कीच नक्कीच. छान पद्धतीने तांबाटे टाकली वगैरे टाकून कोथिंबीर एकदम छान पद्धतीने बनवले. तुम्ही तुमच्या घरच्यांना यांना सगळ्यांना प्रोत्साहित करताल का? एकदम प्रोत्साहन करणार, एकदम छान घरी आणून आपण बनवू शकतो. पद्धत एकदम छान. आयुर्वेदानुसार सगळ्यात श्रेष्ठ आणि सगळ्यात कनिष्ठ द्रव्य हे इथे या तक्त्यामध्ये घेतलेले आहे. तर शुक्रधान्य म्हणजे जे आपले बिया किंवा गहू तांदूळसारखं जे धान्य आहे त्याच्यापैकी येते. जे लाल कलरचे तांदूळ असतात रक्तशाली म्हणतात ते सगळ्यात श्रेष्ठ आहे. तुम्ही कुठल्याही आजारात त्याच्यासाठी ते यूज करू शकता. त्याच्यामध्ये डायबिटीज असेल, हायपरटेन्शन असेल किंवा मग पोस्ट कॅन्सर ज्यांना केमोथेरपी वगैरे दिली अशा पेशंटमध्ये पण तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर उडीद हे बघायला गेलं तर सगळे आपण घरात खातो, पण त्याचं नियमित सेवन हे मेनूसाठी जे लठ्ठपणा आहे अशा पेशंट्समध्ये पण उडीद द्यायचे नाही. त्याच्यानंतर शमी धान्य म्हणजे याच्यात आपण जनरली डाळी पकडतो. याच्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ आहे मूग. मुगाची तुम्ही खिचडीत वापरू शकता. मुगाची तुम्ही थोडंसं जिरं, हळद आणि तुपामध्ये फोडणी लावून याची पेस्ट देऊ शकता आजारी व्यक्तीला. त्याच्या
नेक्स्ट काय करायचं, एक हात दुसऱ्या हातावरती मागे असं असं, त्याच्यानंतर नेक्स्ट हातावरती रब करायचं. हे झाले 2 स्टेप्स. त्याच्यानंतर दोन्ही हात असे क्रॉस करायचे आणि रब करायचे. झाले. त्याच्यानंतर नेल स्क्रीन करायचे. एका हातावरती गोल फिरवायचे, दुसऱ्या हातावरती सेम. त्याच्यानंतर थंब असं असं. त्याच्यानंतर मग रिस्टवाला असं ओव्हरऑल असं डन. आणि मग नंतर वॉश करायचं. ब्लीड असं रोल रोल रोल. सेकंड हँड रोल रोल करा. झालं. ओके. सांगितलं त्याच्या धुताल ना. शाबास. उडदाची, मसूरची, याच्यासाठी पण टाळ्या वाजवा. कोणती पण सांग, तू सांग. हा कसली डाळ आहे, ही कसली डाळ आहे, तुरीची का, ही कसली आहे, कोणती डाळ आहे, ही कोणती डाळ आहे.
नमस्कार आजी. तुम्ही आधी आयुर्वेदची काही ट्रीटमेंट घेतलीत का? म्हणजे आयुर्वेद डॉक्टरकडे गेले, चूर्ण वगैरे काही घेतलं का? हां, कशासाठी गेलो होते, काही माहिती आहे तुम्हाला? सर्दी व्हायची, सर्दी झाल्यानंतर दमाचा पण आजार वाढायचा मला. ठीक आहे. आणि औषधी घेतल्यानंतर तुम्हाला त्रास कमी झाला की वाढला वगैरे काही? आणि मग तुमचा अनुभव कसा राहिला, म्हणजे जे आपण मेडिसिन घेतो, गोळ्या ज्या घेतो त्या आणि या चूर्णमध्ये तुम्हाला काय वाटलं भाऊ असं? नाही, मला चांगला फरक झाला. माझा दमाच पूर्णपणे गेलेला आहे. अच्छा. हे सगळ्यांचं एकजुटीचा हा परिणाम आहे. आपण सगळ्यांनी खूप सहकार्य केलं. आम्ही निर्णय कार्यक्रम घेतले, म्हणजे चिकित्सेचा घेतला, गायनिकला, लेडीजसाठी महिलांचा घेतला, इतर दिवशी इतर सगळ्या लहान मुलांचा घेतला. सगळ्यांना सगळी औषधं दिली. इव्हन मुलींना पाळीच्या विकारासाठी काय काय घ्यायचं हे आमच्या डॉक्टर्सने, लेडीज डॉक्टरांनी त्यांना मार्गदर्शन केलं की वयात येताना, वयात आल्यावर काय काय काळजी घ्यायची, त्या सगळ्या गोष्टींचं प्रबोधन आम्ही केलं. आणि याने आपण सगळ्यांचा शेवटी हेतू हा आहे की आयुर्वेद आपल्यापर्यंत पोहोचला पाहिजे, आपल्या सगळ्यांची त्याबद्दल उन्नती व्हायला पाहिजे आणि सगळ्यांना सुखी आरोग्याचा मंत्र हा आम्ही तुमच्यापर्यंत दिलेला आहे. हा वसाचा मंत्र तुम्ही सगळ्यांनी जोपासा, आयुर्वेद सगळ्यांनी फॉलो करा, आयुर्वेद सगळ्यांनी पाळा आणि सगळ्यांनी खूप मोठे व्हा. धन्यवाद. थँक्यू. आरोग्याचा मंत्र हा आम्ही तुमच्यापर्यंत दिलेला आहे. हा वसाचा मंत्र तुम्ही सगळ्यांनी जोपासा, आयुर्वेद सगळ्यांनी फॉलो करा, आयुर्वेद सगळ्यांनी पाळा आणि सगळ्यांची वनस्पती, चमत्कारिक वनस्पती आपल्या जवळ आहेत की ज्या परीक्षासारख्या आहेत, की ज्यांचा स्पर्श झाला की आपल्या शरीराचं सोनं होईल. अशा एवढ्या चांगल्या वनस्पती आपल्या इथे, त्यांचं सगळं ज्ञान आम्ही सगळ्या आपल्या विद्यार्थ्यांनी, डॉक्टरांनी करून दिलं तुम्हाला. रोज निर्णायक कॅम्प झाले, त्या दिवशी हे सगळे कॅम्प विनामूल्य आपण शिबिरात घेतले. औषध गोळ्या दिल्या फ्री, लहान मुलांमध्ये पोषण वटी आणि गिफ्ट दिलं. सगळ्या गोष्टी घरातल्या विद्यार्थ्यांना गावची माया काय असते, गावचं प्रेम काय असतं, लोकांचं जे जनजागृती काय असते हे न कळलं. कारण की गावातल्या लोकांचं प्रेम हे आपण एकमेकांसोबत बोलणं चालणं हे आज विद्यार्थी शिकते. ही गावाची खूप मोठी अचिव्हमेंट आपण समजूया. लोकांचे प्रेम, मायेची भावना आपण ते सर्व या गावातून आणू शकतो. या ठिकाणी सर्व लोक एकत्रित राहतात. ते सर्व लोक आम्हाला त्यांनी प्रत्येक, तसेच आम्हाला गावातील सर्व लोकांनी सहकार्य केलं व उत्कृष्ट प्रश्न केलं. आता डॉक्टर खारकर सरांनी सांगितल्याप्रमाणे या गावातल्या लोकांची माया अतिशय चांगली आहे. लोकांचे प्रेम, मायेची भावना, आपुलकी या गावातून आम्ही शिकलो. कारण की आम्ही वेगवेगळ्या ठिकाणून आलो, काही जण नगरवरून आले, काही मुंबई. आपण आपलं त्याबद्दल नॉलेज वाढावं, तुम्ही ते गोष्टी फॉलो कराव्या, याच्यासाठी हा उपक्रम घेतलेला होता. तर मी आपल्या गावातील सरपंच, इतर ग्रामपंचायतीचे सदस्य आणि इतर गावातील सगळे मान्य नागरिक यांचे आभार मानतो. त्याच्यानंतर हा कार्यक्रम झाल्यानंतर आपल्याला वृक्षारोपण करायचं, त्यासाठी तुम्ही थँक्यू. उद्देश हाच आहे आमचा. मला एकच उद्देश आहे की जनसामान्य परत आयुर्वेदाचा प्रचार व्हावा, घरोघरी आयुर्वेद पसरवं. लोकांना हे करतो फक्त ॲलोपॅथी बरोबर, पण आयुर्वेद आपली संस्कृती आहे. ऋषीमुनी काळापासून आयुर्वेद आहे, आयुर्वेदापासूनच
आमच्या गावामध्ये SMBT कॉलेजचे सर्व विद्यार्थी आणि त्यांचे सरांचं नाव डॉक्टर यांचा जो कार्यक्रम असा झाला का आयुर्वेदावर माहिती दिली त्यांनी. या SMBT कॉलेजच्या मुलांनी आयुर्वेदिक कसं वापर केला, कसा त्याचा शोध लागला, ही आमच्या गावामध्ये पूर्ण माहिती दिली. आणि हे करीत असताना प्रत्येक गोष्टीचं त्यांनी निरसन केलं का समजा आयुर्वेदिक औषध कसं वापरायचं. पूर्वी म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये दवाखाने नव्हते, त्यावेळेस आयुर्वेदाचाच वापर केला जात होता. तर आयुर्वेदिक औषधं कसे वापरावं हे घरोघर जाऊन त्यांनी सांगितले. तर उदाहरणार्थ थोडक्यात लहान मुलांना त्यांनी याचं 100 याचं किट वाटलं, बालरक्षक किट वाटलं. आणि ते करीत असताना अजून त्यांनी बरेच उपक्रम राबवले का मुलींना शाळेत जाऊन आमच्या जनता विद्यालय असेल, आमची मराठी शाळा असेल, तिथल्या मुलींनी आरोग्याच्या बाबतीत काय काय करायला पाहिजे यांच्या डॉक्टर लोकांनी या मुलींना सगळं समजून सांगितलं. उदाहरणार्थ त्यांची मासिक पाळी असेल किंवा अजून शरीराच्या समस्या असतील याची माहिती दिली या कॉलेजच्या मुलांनी. अजून आमच्या माहितीप्रमाणे घरोघर जाऊन आयुर्वेदाचा प्रचार डोर टू डोर गेली. आमच्या गावात 7 दिवस त्यांनी हा कॅम्प घेतला. डोर टू डोर जाऊन आमच्या एकलव्य नगर आहे इथं त्यांनी एक नाटकाचा प्रयोग दाखवला का जे पूर्वी बंधुबाबा यायचे आणि हे कसे तुम्हाला फसवायचे, हे औषध घ्या का याचा अंगारा लावा, ह्या गोष्टीला मूठमाती द्यावा म्हणून लोकांना त्यांनी एक थोडक्यात आपण ज्याला हे म्हणतो ना डेमो दाखवला त्यांनी. नाटक ज्याला म्हणतो ते नाटक करून दाखवलं की हे लोक तुम्हाला कसे फसवित्या आणि तुम्ही याचा कसा वापर केला पाहिजे. यांनी सांगितलं का ओरिजिनल तुम्ही आयुर्वेदाचा वापर करा पण ढोंगी बाबांपासून सावध राहा. ही त्यांनी आमच्या एकलव्य नगर असेल, आंबेडकर नगर असेल किंवा तुमचं भैरवनाथ नगर असेल या ठिकाणी जाऊन इतभूत माहिती दिली. असे आमच्या पांडुली गावाच्या वतीनं या SMBT आयुर्वेदिक टीमचं मी माझ्या ग्रामपंचायतीच्या वतीनं, माझ्या गावाच्या वतीनं यांचं मी आभार मानतो आणि पांडुली सरपंच गावाच्या वतीनं प्रथम SMBT सर्व विद्यार्थ्यांना आमचा अभिनंदन करायला पाहिजे. तुम्ही 7 दिवस आयुर्वेदिक लोकांना सांभाळवलं, समजावलं आणि आयुर्वेदिकपासून फार म्हणजे दवाखाना कमी लागतो, गोळ्या कमी लागतात. तुम्ही चांगलं काम केलं त्याबद्दल आमच्या गावातर्फे तुमच्या सगळ्या टीमचे अभिनंदन. Ayurgrama 2.0 Ayurgrama Ayurbharata. Subscribe and share this video to all and join hands with us to reach Ayurveda to each.